इंट्रोमध्ये टाईम न घालवता आपण डिरेक्टली व्हिडिओला चालू करूयात. आता बघा, या व्हिडिओसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे आवळा, कोरफड, लिंबाची पानं, जास्वंदाची फुलं आणि जास्वंदाची पानं. याच्या ऑइल बनवण्यासाठी आपण जे बेस वापरणार आहोत त्या ऑइल आहे कोकोनट ऑइल. बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर ठीक आहे, एखादी नसेल तरीसुद्धा तुम्ही तेल बनवू शकता. त्याचे खूप छान रिझल्ट्स भेटतात. आता तुम्हाला माहिती आहे का, आवळा काय करतं, जे आवळ्यातले विटॅमिन आणि मिनरल्स असतात ना, ते तुमच्या स्कॅल्पमध्ये म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला हेल्प करतं. आता तुम्ही म्हणाल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं तर त्याचे काय फायदे. आता ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं तर तुमच्या रक्तामध्ये ते पण चांगले विटॅमिन्स, मिनरल्स किंवा ऑक्सिजन आहे ना, ते तुमच्या स्कॅल्पला व्यवस्थित भेटतं आणि त्याच्यामुळे तुमचे केस चांगल्या पद्धतीने वाढायला वगैरे हेल्प होते. त्याच्यानंतर आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नागरमोथी. आता हे नागरमोथी जे आहेत ना, ते खूप रेअर भेटणारी गोष्ट आहे. तुम्हाला भेटेलच असं नाही आहे, पण जर तुम्हाला भेटली तर तुमचा हेअर फॉलचा प्रॉब्लेम आणि डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम अगदी मुळांपासून म्हणजे पूर्णपणे नाहीसा होईल. जर तुम्हाला खूप जास्त, जसं की आता थंडीचे दिवस आहेत आणि डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे, तर तो खूप असेल आणि त्याच्यामुळे हेअर फॉल होतो. सो ह्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये करायचं असेल तर तुम्ही नागरमोथीचं ऑइल आहे ना, ते वापरू शकता. ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि कोरफडीचे बेनिफिट्स तुमच्या केसांसाठी तर सगळ्यांनाच माहिती आहेत. तुमच्या केसांमधला ड्रायनेस घालवण्यासाठी, केसांना तुमच्या हेअर ग्रोथसाठी ट्रिगर करण्यासाठी, अगदी स्प्लिट एंड्स वगैरे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुम्हाला ॲलोवेरा हेल्प करते. आणि जास्वंदाच्या फुलांचे सुद्धा तेवढेच बेनिफिट्स तुमच्या केसांसाठी आहेत. आता हे सगळं बनवण्यासाठी आपण लोखंडाची कढई वापरणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, 1 वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यात तुम्ही रेडी केलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जास्वंदाची फुलं, पानं, कडुलिंबाची पानं, नागरमोथी, आवळा आणि ॲलोवेरा, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहेत. आणि ह्याच्यानंतर जे आपलं तेल बनणार आहे ना, हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे 1 महिन्याचं म्हणा, असं तुम्हाला जेवढं पण तेल लागतं ना, तुम्ही एकदम बनवून ठेवू शकता. आणि प्रत्येक वेळेस हेअर ऑइलिंग कराल ना, तेव्हा तुम्ही हेच तेल थोडंसं कोमट, म्हणजे जास्त गरम पण नाही, कोमट ज्याला म्हणतात ना, ते करून तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावू शकता, पूर्ण लेंथला लावू शकता. तुमच्या केसांच्या रिलेटेड जेवढे पण प्रॉब्लेम असतील ना, ट्रस्ट मी, प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा दूर होईल जर तुम्ही हे तेल वीकली बेसिसवरती वापरलं. वीकमधून तुम्हाला 2 वेळा हे तेल लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट्स आहेत ना, म्हणजे तुमच्या केसांमध्ये येणारी जी शाईन आहे किंवा तुमच्या केसांमध्ये येणारी जी ग्रोथ आहे ना, हेअर ग्रोथ, ती खरंच खूप छान असेल. बघा, 15 ते 20 मिनटामध्ये हे आपलं तेल रेडी होईल. त्याच्यानंतर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि तुम्हाला असं हाताच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा असं त्याला प्रेस करून, म्हणजे ते म्हणतात ना, घोटून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून त्या ह्याच्यातलं सगळं अंश तुमच्या तेलामध्ये उतरल. त्याच्यानंतर तुम्हाला ते तेल छान गाळून घ्यायचं आहे आणि स्टोअर करून ठेवायचं आहे. जर तुम्ही एका टाईमपुरतं बनवलेलं आहे तर तुम्ही त्या टाईमला लगेच लावून घेऊ शकता. आणि जर तुम्ही जास्त बनवलेलं आहे, जसं की 1 महिन्यासाठी वगैरे, तर तुम्हाला फक्त थोड्याशा ज्या गोष्टी आहेत त्या जास्त वापरायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि आता हे जे तेल आहे ना, ते लावताना तुम्हाला कुठलं पण हेअर ऑइल करायच्या अगोदर, म्हणजे जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तेल लावत असाल तर तेल लावायच्या अगोदर नेहमी केस विंचरून घ्यायचे आहेत, जेणेकरून केस धुताना नंतर हेअर फॉल होत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. बघा, तेल कोमट असतानाच लावायचं आहे. खूप छान रिझल्ट्स अजून भेटतात. हाताच्या पूर्ण तळ हातावरती तेल छान अगोदर लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण स्कॅल्पला छान असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत, त्याचबरोबर लेंथलासुद्धा लावून घ्यायचं आहे. कुठली पण गोष्ट बनवण्यापेक्षा ती तुम्ही अप्लाय कशी करता ना, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ती गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. छान तुम्हाला 10 मिनिट तरी तुमच्या पूर्ण केसांना तेल लावण्यासाठी द्यायचे आहेत, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि तुमच्या केसांच्या रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे टॉपिकल ॲप्लिकेशन, त्याचबरोबर तुम्ही डाएटमधून सुद्धा चांगल्या गोष्टी हेल्दी खायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या केसांमध्ये फरक जाणवतील. जसं की माझेसुद्धा हे केस हे आहेत ना, खूप छान, म्हणजे हेल्दी होते, पण लेंथ खूप कमी होती. पण जेव्हापासून मी अशा हेअर ऑइल किंवा हेअर मास्क वगैरे वापरायला लागले, तेव्हापासून माझ्या केसांची जी लेंथ आहे ना, ती सुद्धा छान झालेली आहे. हे तेल तुम्हाला ओव्हरनाईट ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी खूप छान, म्हणजे माइल्ड शॅम्पू यूज करून तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त म्हणजे तुमचे हेअर रिलेटेडच प्रॉब्लेम, जसे की तुमच्या केसांना खूप छान चमक आलेली दिसते, कारण की पूर्ण नॅचरली बनवलेलं हे आपण तेल आहे, त्याचे खूप छान इफेक्ट तुम्हाला जाणवतात. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.